आग्र्याच्या ताजमहालाचे प्रतिरूप म्हणून बनवलेला बीबी का मकबरा बघायला आज आपण औरंगाबादमध्ये आलेलो आहोत। तर आपण आज बघत आहोत दख्खनचा ताजमहाल उर्फ बीबी का मकबरा। चला आपण बघायला सुरू करूयात। औरंगाबाद रेल्वे स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावर हा बीबी का मकबरा आहे। मी तिथून ऑटो पकडली आणि बीबी का मकबरा बघायला आले। तर तिथं गार्डनमध्ये हे असं त्याचा मॅप दाखवलेला आहे। तर बीबी का मकबरा बघायसाठी तिकीट काढावं लागतं, जे भारतीयांसाठी 25 रुपये आहे आणि विदेशीयांसाठी 300 रुपये आहे। तर तिकीट काढून घेऊन आपण आता पुढे जाऊया। इथं तिकीट मिळतं, तिकीट घेऊन आपण पुढे पाहायला जाऊ शकतो। हे मकबऱ्यामध्ये प्रवेश करायचं मुख्य प्रवेशद्वार आहे। या दरवाजाच्या समोरच इथे एक चांगलं प्रशस्त उद्यान आहे। आपण उद्यान बघू शकतो इथं। आणि जरा पुढे गेल्यानंतर पूर्ण मकबऱ्याचा इतिहास दाखवणारा आणि एंट्रन्स ची माहिती देणारा फलक आपण बघतो। बीबी का मकबरा हा औरंगजेबाची पत्नी दिलरस बानो उर्फ रबिया उल दुराणी च्या स्मरणार्थ औरंगजेबाचा पुत्र महम्मद आजम शाह यांनी बांधलेला आहे। याची रचना बऱ्यापैकी ताजमहाल सारखीच आहे, म्हणून ह्याला दख्खनचा ताजमहाल असंही म्हणतात। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर एक 25 रुपयाचं आपल्याला जे टोकन मिळालेलं ते द्यावं लागतं। ते देऊन आपण आतमध्ये येतो। तर एंट्रन्सला इथं आपल्याला कारंजे दिसतात। जसं जसं आपण ह्या वास्तूच्या जवळ जातो तसं तसं ह्या वास्तूची भव्यता आणि त्यातील कलाकुसर दिसते। त्याचबरोबर समोरचं प्रशस्त अंगण आणि अंगणासमोरचं प्रवेशद्वारही आपल्याला दिसून येतं। या मकबऱ्याचे वास्तुकार अताउल्लाह हे होते, जे ताजमहाल ज्यांनी बांधला त्यांचे ते सुपुत्र होते आणि त्याचे इंजिनियर हंसपत राय होते। आपण आता मकबऱ्यामध्ये प्रवेश करतो झालो आहोत। आपण बघू शकतो वास्तूची भव्यता आणि यातील सुंदर मिनार। असे एकूण 4 मिनार मकबऱ्याजवळ आहेत। आतमध्ये प्रवेश केल्यावर असा उंच घुमट, अशा कमानी, त्या खिडक्या, जाळीदार खिडक्या आणि त्याच्याबरोबर खाली रबिया उल दुराणी उर्फ दिलरस बानो यांची कबर आपल्याला दिसते। आजूबाजूला सुंदर नक्षीदार काम केलेलं आहे। इथं आपण जवळून कबरीचं दर्शन घेत आहोत। लोक सन्मानाने किंवा आदराने इथं पैसे अर्पण करतात।
मकबऱ्याच्या पश्चिम बाजूला पश्चिम दरवाजाजवळ ही मशीद बांधलेली आहे आणि ह्या मशिदीचे निर्माण काम हैदराबादचे निजाम यांनी केलेलं आहे. मकबऱ्याच्या चारी बाजूला असे दरवाजे आहेत आणि बसायला इथं जागाही आहेत. अशा जाळीदार खिडक्या आहेत, आपण बघू शकतोय. सुंदर नक्षीकाम आणि सुंदर डिझाईन आहे. हे मिनार आहे आणि मागच्या बाजूनं दिसणारं हे विहंगम दृश्य पण आपण आता इथं बघू शकतोय. विशाल दृश्य आहे. मुघल बादशाह औरंगजेबाने ह्या मकबऱ्याच्या बांधकामासाठी 7 लाख रुपये मंजूर केलेले होते. त्यामुळे एवढ्या रकमेमध्ये ताजमहालसारखी वास्तू बांधण्यात थोडेसे कमी राहिलेली आहे. आपण बघतोय हे बाजूचं उद्यान आहे, हे आपण इथं बघू शकतो. तर पूर्ण इमारत ही संगमरवरामध्ये बांधलेली आहे आणि दख्खनचे बेसॉल्ट खडकाचा वापरही इथं केलेला आहे. हे सर्व परिसर पाहून आता मी खाली येत आहे. अशीच एक बाजू वर जाण्यासाठी सुद्धा आहे. हे आपण आता इथून बाहेर आलेलो आहोत, हळूहळू बाहेर येतोय. इथून आता आपण बाहेर आलेलो आहोत पुन्हा त्याच ठिकाणी. तर इथून आता आपण बाहेर पडत आहोत. तर आज आपण बीबी का मकबऱ्याचं पूर्ण दर्शन केलं. असंच आपण परत भेटूयात. धन्यवाद.